प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम, प्रेज लॉर्ड, जय मसीह की. प्रियजनांनो, आजचं जे वचन मी मननासाठी निवडलेलं आहे ते वचन मत्तईचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 48चं वचन. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. किती सुंदर असं वचन आहे. जसा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही देखील पूर्ण व्हा. प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे जर आम्ही बघितलं तर येशू ख्रिस्ताचं जीवन परिपूर्ण स्वर्गीय पित्यावरती अवलंबून होतं. परिपूर्ण देवाला आवडेल असं होतं. परिपूर्ण परमेश्वराला जसं पाहिजे आहे तसं होतं. म्हणूनच येशू ख्रिस्त पावलोपावली परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यामध्ये सदैव सक्रिय आणि सदैव काम करत असायचा की देवाची इच्छा माझ्याकडून पूर्ण व्हावी. आणि म्हणून परमेश्वराच्या या भक्तानं देवाची इच्छा पूर्ण करत असताना कोणत्याही प्रकारे स्वतःला प्राधान्य दिलेलं नाही. कोणत्याही प्रकारे स्वतःवरती सर्व गोष्टी घेतल्या नाहीत की मी खूप चांगला आहे, मी खूप व्यवस्थित आहे, मी देवाची इच्छा पूर्ण करतो, मी परमेश्वरासंगत चालतो, याचं श्रेय त्यानं कधीच घेतलं नाही. 40 दिवस 40 रात्र उपास आणि प्रार्थनेमध्ये तो असताना, अरण्यामध्ये असताना, देवा संगती असताना सैताना संगती लढण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त होतं आणि तो सैताना संगती लढतो आणि त्या ठिकाणी जिंकतो. आणि असे त्याच्या जीवनामध्ये अनेक घटक आहेत किंवा घटना आहेत ज्यामध्ये परमेश्वरानं त्याची लढाई तो जिंकलेला आहे. त्या परमेश्वराच्या सामर्थ्यानं त्याची लढाई तो जिंकला असताना प्रिय परमेश्वराच्या लेकरानो, त्यामध्ये त्यानं स्वतःला कधीही गर्विष्ठ मानलं नाही. त्यानं फक्त प्रयत्न करत राहिला की जसा त्याचा पिता परिपूर्ण आहे तसा मीही परिपूर्ण राहीन. आणि म्हणून प्रियजनांनो, या जगामध्ये आम्ही विश्वासक या नात्यानं राहत असताना आम्हाला देवाचा भक्त या ठिकाणी पाचारण करतो की जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा. यामध्ये आम्ही प्रार्थना करत राहणं, देवाचं वचन मनन करत राहणं, देवावरती विचार करत राहणं आणि परमेश्वराची सेवा करणं आणि इतरांना आपल्या देवाचं प्रेम प्रदर्शित करणं, दाखवणं, हे करत असताना ज्यावेळेस आम्ही हे करत राहू त्यावेळेस अधिकन अधिक आपल्यामध्ये देवाचं स्वभाव निर्माण व्हायला मदत होत असते. आणि म्हणून आम्ही देवासारखं परिपूर्ण होण्याचा प्रयत्न सतत केला पाहिजे. देवबाप करो की परमेश्वर तुमच्या सर्व परिवाराला, तुमच्या घराला, तुमच्या सर्वस्वाला आशीर्वाद देऊ आणि परमेश्वराची कृपा तुमच्यावर असो. येणारं नवीन वर्ष, येणारा नाताळ तुमच्यासाठी सुखा समाधानाचा, आनंदाचा, आरोग्याचा, सर्व प्रकारच्या समाधानाचा आणि सामर्थ्याचा असो. आणि देवाची सेवा करण्यामध्ये परमेश्वर तुमचा उपयोग करून घेऊ अशी माझी प्रभुचरणी तुमच्यासाठी आजच्या सकाळी प्रार्थना आहे. मे गॉड ब्लेस यू ऑल. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. कीप मी इन युअर प्रेयर्स. प्रे फॉर मी. मे गॉड ब्लेस यू ऑल. आमेन.